नमस्कार. स्वागत आहे तुमचं गावठी तडकामध्ये. तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम राजमा चावल. राजमा चावल बनवण्यासाठी 2 वाटी राजमा आपण 6 ते 7 तास भिजत ठेवलेला होता. त्यानंतर त्याला कुकरमध्ये टाकून आपण त्याच्या 4 शिट्ट्या घेणार आहोत. इथे कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि राजमा चांगला शिजलेला आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये आपण कांदा परतवून घेऊयात. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि ते मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे. कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये तुम्ही लगेचच 2 कापलेले टोमॅटोही ॲड करू शकतात. टोमॅटोही चांगले परतून घ्या आणि चांगले मऊसूत होऊ द्या. हवं तर तुम्ही त्याच्यावर झाकणही ठेवू शकता. मी कांदा टोमॅटो परतताना त्यामध्ये 2 पाकळ्या लसूण आणि एक छोटासा आल्याचा तुकडंही टाकलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे टोमॅटो आणि कांदा चांगला वाफळलेला आहे. त्यानंतर 1 चमचा धने घेऊन मी ते चांगले परतत आहे. धने चांगले ब्राऊन कलरचे होऊन द्यायचे. त्यानंतर कांदे, टोमॅटो, धने या सर्वांची आपल्याला पेस्ट करायची आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये मी जिरे टाकून परतत आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाले ॲड करत आहे. तुम्ही पाहू शकता जिरे चांगले तडतड होऊन दिले आहेत. त्यानंतर मी आल्या लसणाची पेस्टही परतून घेत आहे. त्याच्यानंतर गरम मसाला, हळदी पावडर आणि काश्मीरी लाल तिखट मी याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि हे सर्व चांगलं परतून घेऊन त्याच्यामध्ये आपली ग्रेव्ही बनवलेली ॲड करत आहे. कांदा टोमॅटोची पेस्ट मी तेल येऊपर्यंत परतलेली आहे आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केले आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ येथे मी ॲड करत आहे. आता यावर झाकण ठेवून मी ग्रेव्हीला शिजू देत आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे माझी ग्रेव्ही किती छान शिजलेली आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये राजमा ॲड करत आहे. आणि पुन्हा झाकण ठेवून मी ते थोडा वेळ शिजू देत आहे. मसालेदार गरमागरम राजमा खाण्यासाठी रेडी आहे. तो तुम्ही भातासोबत खाऊ शकता. अशा सोप्या रेसिपीसाठी प्लीज सबस्क्राईब गावठी तडका.